राज्य सहकारी संघ जो या महाराष्ट्रातलं शिक्षण प्रशिक्षण देणारी शीर्षस्थ अशा प्रकारची संस्था आहे, ज्याला एक ऐतिहासिक अशा प्रकारची पार्श्वभूमी आहे, जे स्वतः महात्मा गांधीजी, पहिला व्हाईसराय आदी लोकांच्या उपस्थितीत या ठिकाणी स्थापन झालेला हा संघ, ज्याचं नेतृत्व वसंतदादा पाटलांसहित महाराष्ट्रातल्या सहकारातील धोरणांनी केलं. त्या राज्य सहकारी संघाची निवडणूक 2025 ते 2030 या दरम्यान करिता 27 जुलै रोजी संपन्न होणार आहे. आणि ही निवडणूक मी स्वतः तसेच राज्य सहकारी मजूर संघाचे अध्यक्ष, सहकारातले तरुण नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते, ज्याने या संघाचंही नेतृत्व केलंय, अशा प्रकारचे शिवाजीराव नलावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. या निवडणुकीमध्ये एकूण 21 जागा आहेत आणि त्यापैकी 9 जागा आमच्या पॅनलच्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मी स्वतः मुंबई विभाग मतदारसंघातून, अनिल गजरे हे विजयंती म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमाती या मतदारसंघातून, विष्णू घुमरे हे रिझर्व कॅटेगरीतून, हिरामन सातकर हे पुणे मतदारसंघातून, प्रकाश दरेकर हे स्टेट लेवलचा जो मतदारसंघ शिखर संस्थांचा आहे त्या मतदारसंघातून, गुलाबराव मगर हे मराठवाड्यातनं, त्याचबरोबर अरुण पानसर हे कोकण विभागीय मतदारसंघातून, जयश्री पांचाळ आणि श्रीमती दीपश्री नलवडे या महिला रिझर्व या मतदारसंघातून, अशा 21 पैकी 9 जागा त्या ठिकाणी आमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, दोनही उपमुख्यमंत्री महोदयांचा आशीर्वाद निश्चितपणे या पॅनलच्या मागे उभा असल्या कारणाने अशा प्रकारची यशस्वी घोडदौड या ठिकाणी करता आली. बाकीचे जो इतर संस्था सभासद मतदारसंघ आहे त्यामध्ये 5 जागांकरता निवडणूक होते. त्यामध्ये नंदकुमार काटकर हे आमचे उमेदवार आहेत. या पॅनलचं नेतृत्व करणारे एक नेते संजीव कुसाळकर हे स्वतः उमेदवारी करतायत. सांगलीचे सुनील पाटील हे तिसरे उमेदवार आहेत. नितीन बनकर हे या ठिकाणी चौथे उमेदवार आहेत. आणि जे राज्य सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत असे सन्माननीय रामदास मोरे हे इतर संस्था सभासद प्रतिनिधी संघातनं 5वे उमेदवार आहेत. असे या मतदारसंघातनं 5 जागांकरता 5 उमेदवार आमच्या सहकार पॅनलचे आहेत. ओबीसी या ठिकाणी अर्जुनराव बोरुडे हे अहिल्यानगरचे उमेदवार आमच्या पॅनलमधून आहेत.
कोल्हापूर विभागातून धनंजय शेडगे हे त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. लातूर विभागातून वसंत पाटील, नागपूर विभागातून प्रकाश भिसीकर आणि मराठवाडा विभागातून राज्य संघाचे अध्यक्ष राहिलेले अशोक जगताप हे निवडणूक लढवत आहेत. आमच्या पॅनलची निशाणी कपबशी आहे. ही निवडणूक वेगवेगळ्या 9 ठिकाणी संपन्न होणार आहे. कोकण विभागाची ठाण्याला जिल्हा उपनिबंधक कार्यालयात, पुणे विभागाची संघाच्याच कार्यालयात, नाशिक विभागाची सहकार प्रशिक्षण केंद्र नाशिक, संभाजीनगरचं DDR ऑफिस, नागपूर विभागाचं राव सहकार प्रशिक्षण केंद्र, मुंबई विभागाचं मल्होत्रा हाऊसला जे आपलं DDR ऑफिस आहे त्या ठिकाणी, कोल्हापूरचं प्रशिक्षण केंद्र, अमरावतीचं प्रशिक्षण केंद्र आणि लातूरचं प्रशिक्षण केंद्र, अशा प्रकारे एकूण 9 केंद्रांवर मतदान या ठिकाणी होणार आहे. खरं म्हणजे ही संस्था काही आर्थिक उलाढाल करणारी संस्था नाही आहे, परंतु आर्थिक उलाढाल करणाऱ्या संस्थांना आणि राज्यातल्या इतर सगळ्या संस्थांना मार्गदर्शन करणारी राज्याची अपेक्स शिखर संघ आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सहकारात शिक्षण प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्याच्या उद्देशानं स्थापन झालेली ही संस्थाच खऱ्या अर्थानं तिला ऊर्जितावस्था देण्याची आवश्यकता आहे. तर राज्यामधला सहकारात आज अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ट्रेनिंगची आवश्यकता आहे. आज शिक्षण निधी जी मोनोपोली होती राज्य सहकारी संघाची, उत्पन्नाचं स्रोत तेवढंच होतं, परंतु नंतर अनेक शिक्षण संस्थांना परवानग्या दिल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम संघाच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या साठी सुद्धा त्या जिकरीचं काम त्यांना पगार देणं होऊन राहिलंय आणि त्यामुळे शिक्षण निधीसह अनेक चांगल्या गोष्टी या संघाला उभारी देण्यासाठी आवश्यक आहेत. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सामोपचारानं ही निवडणूक लढवून हा संघ आणखी मजबूत करत राज्याच्या सहकाराला शिक्षण प्रशिक्षण देऊन दिशा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मी असतील, नलावडे साहेब, कुसाळकर साहेब, प्रसाद लाड, सिद्धार्थ कांबळे, रामदास मोरे, आमचे वसंतराव शिंदे यांसह सहकारातले अनेक नेते या ठिकाणी या संघाच्या उत्कर्षासाठी त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे चांगलं काम उभं करणार आहेत. आपल्या माध्यमातून राज्यातल्या सहकारी कार्यकर्त्यांना, सभासदांना माझं आवाहन राहील की या सहकार पॅनलच्या मागे ताकदीनं आपण उभं राहून जो आमचा प्रामाणिक उद्देश त्या ठिकाणी त्याला साथ द्या. हा विषय विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा मी राज्य संघाच्या शिक्षण निधीचा काढला, एकंदर सहकाराच्या अडचणी आणि सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत ही भूमिका अत्यंत परखडपणे मांडली. परंतु शेवटी संस्थेत जाऊन त्या संस्थेचे प्रश्न समजून ते मार्गी लावणं हे महत्त्वाचं असतं. म्हणून आम्ही सगळ्या मुंबईसह महाराष्ट्रातल्या सहकारातल्या आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी जे विविध राजकीय पक्षात आहेत, परंतु सहकारात आपण राजकारण आणत नाही, सहकारी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात आहे. तशी निवडणूक एकतर्फीच आहे. काही जण फॉर्म घ्यायचे मागे राहिले, काहींना थोडा उशीर झाला, अन्यथा जवळपास एकतर्फीच अशा प्रकारची निवडणूक या ठिकाणी होणार आहे. परंतु निवडणूक आहे.
आणि आम्ही निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी अत्यंत गांभीर्याने या ठिकाणी लढवतो आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आपल्याला बोलावलंय. यानंतर आमचा मुंबईचा कार्यकर्त्यांचा मेळावा बैठक होईल. नंतर पुणे, कोल्हापूर, नगर अशा बैठका होऊन या संदर्भात त्या ठिकाणी निश्चितपणे सुसंवाद साधला जाणार आहे. आणि हे सगळं सांगण्यासाठी, कारण मीडियाच्या दृष्टीनं राज्यसंघ काय करतो तितकीशी माहिती नसते किंवा तुमच्या प्राधान्याचाही विषय नसतो. परंतु आपलं राज्य हे चालत असताना त्या ठिकाणी सहकार हा फार मोठा भाग आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, लोकांपर्यंत पोचली पाहिजे. या भावनेतनं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा. तुम्ही काय बोलणार?